पिंजऱ्यात बसून समोर दोन जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण आणि हातात फक्त एक बंदूक. या एका क्षणावर ठरणार होतं दोन जणांचा जीव घेतलेल्या वाघिणीचं पुढचं भवितव्य. नेमकं नागपूरच्या जंगलात त्या रात्री काय घडलं? तर मंडळी, नागपूर जिल्ह्यातील उमरेड वन परिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून एक वाघीण दहशत माजत होती. कुही तालुक्यातील रुयाल परिसरात वावरणाऱ्या या 3 वर्षाच्या वाघिणीने मार्च महिन्यात निर्मला गबने आणि जून महिन्यात दिगंबर पाटील या दोघांचा बळी घेतला होता. तर आणखी तिघांवर हल्ला करूनही ते सुदैवाने बचावले होते. ही वाघीण उमरेड पौमी करंडला अभयारण्यातील प्रसिद्ध F2 वाघिणीची बछडी असल्याचं वन विभागाने सांगितलं. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे परिसरातील गावकऱ्यांनी थेट आंदोलन उभारलं आणि वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. अखेर मुख्य वनरक्षक MS रेड्डी यांनी वाघिणीला पकडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. वन विभागाने कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने वाघिणीच्या हालचालींवर अनेक दिवस बारकाईने लक्ष ठेवलं आणि तिचा नेमका वावर टिपला. यानंतर उपसंरक्षक डॉक्टर विनीता व्यास आणि सहाय्यक वनरक्षक मनोज धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतील सर्वात धाडसी क्षण होता तो म्हणजे बचाव पथकाची वाहने मागे घेतल्यानंतर जंगलातच पिंजऱ्यात बसून वाट पाहणं. महिला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे यांनी धाडस केलं. अंधुक प्रकाश आणि हल्ल्याचा प्रत्यक्ष धोका असतानाही डॉक्टर चौरागडे यांनी वाघिणीवर बेशुद्धीकरणाचा अचूक नेम साधला आणि मोहीम यशस्वी केली. विशेष म्हणजे वाघिणीवर नेम धरून त्याला बेशुद्ध करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहे. सध्या वाघीण पूर्णपणे सुखरूप असून तिला नागपूरच्या सेमिनार हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये हलवण्यात आलं. या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.